नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेततळे डॉलर ब्रँड पेपर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मी आलो आहे कर्नाटक जे राज्य आहे यामध्ये इथे जे आमचे शेतकरी बंधू आहेत सिद्धेश कुमार तातासाहेब जिपारी साहेब म्हणून आहेत। त्यांचे गाव आहे जिपारी कोडी, खडकलाट आहे, तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव। तर या ठिकाणी आलो आहे। शेततळ्याचं आज काम आहे, पेपर जॉईंट मारायचं आहे, नवीन पेपर टाकायचं काम आहे आज। तर या पेपरची लांबी 43 मीटर आहे, रुंदी 28.5 मीटर आहे। टोटल जॉईंट धरून 5% जॉईंट धरून 1286.7 स्क्वेअर मीटर पेपर आहे। तर मित्रांनो, आपला डॉलर ब्रँडचा पेपर जो आहे तो आम्ही घेऊन आलेलो आहे। शेततळे डॉलर ब्रँड पेपर 2 गटे आहेत, जॉईन मारायचा आहे। आणि हा जो पेपर पडलेला आहे तो त्यांचा जुना पेपर आहे। अगोदर त्यांचे लहान शेततळे होते, त्या शेततळ्याचं मेंटेनन्स झाल्यानंतर त्यांनी पेपर काढून त्यामध्ये थोडीशी साईज वाढवून त्यांची जुनी विहीर होती, तर विहिरीचं कामसुद्धा थोडंसं मेंटेनन्स आलं होतं, ते त्यांनी मोजवून त्याची शेततळ्याची लांबी रुंदी वाढवलेलं आहे। आता या ठिकाणी फळी पण आहे। पेपर जॉईंट मारायसाठी आपल्याला फळी लागते, 1.5 फूट रुंद, 6-7 फूट लांबीला असावी। रस्सी पण लागते पेपर ओढण्यासाठी। तर पाहू शकता मित्रांनो, शेततळे फिनिशिंगचं काम चालू आहे, पाणी पण मारायचं काम चालू आहे। आता यामध्ये थोडेसे लहान लहान खडे आहेत, ते खडे काढून घ्यायचं काम चालू आहे। थोडं झाडू मारून, बाकी हाताने गोळा करून लहान खडे काढून फिनिशिंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पेपर अंथरून जॉईन मारून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी साहेबांनी बघा चर मारून घेतलेले आहेत, बॅगासुद्धा त्यांनी ठेवलेले आहेत। आता या बॅगा कशासाठी असतात, त्या ज्या टायमाला आपण पेपर इन्स्टॉलेशन करतो आहे तर त्या टायमाला ज्यावेळेला पाणी सोडतो आपण यामध्ये, तर पाण्याचा जो लोड येतो आहे त्यावेळेला पेपर खाली जरा खेचला जातो आहे। त्यावेळेला पेपर जर लॉक केला तर तो पेपर फाटू शकतो आहे। तर ते पेपर फाटू नये म्हणून आणि वाऱ्याने पेपर ओढू नये म्हणून या बॅग ठेवावे लागतात। तर ज्या वेळेला पेपर खाली खेचला जातो त्या टायमाला हे 2-3 बॅगा उचलायचे, ज्या बाजूला पेपरचं ताण आहे ते तिथून त्या ठिकाणी 4-5 बॅगा उचलायच्या आणि ताण काढायचा। ताण काढल्यानंतर परत आहे तिथे बॅगा ठेवायच्या। हे असं पूर्ण पाणी भरूपर्यंत हे करायचं आहे। एकदा पाणी भरून झाल्यानंतर मग तुम्ही ह्या बॅगा ह्या चरीमध्ये टाकून पेपर लॉक करू शकताय तुम्ही। पाणी मारायचं काम चालू आहे, आता परत थापटून घ्यायचं आहे त्याला। काम करायचं आपल्याला। हा जो जुना पेपर आहे तो पहिला टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी माती थोडीशी कमी असल्यामुळे खडक जादा आहे, तर हा जो पेपर आहे 300 मायक्रॉनचा जुना तो पहिला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपण मग दुसरा पेपर टाकायचा आहे, नवीन पेपर आणलेला, आणि मग जॉईन मारून घ्यायचा आहे। तर शेतकरी बांधवांनो, या शेततळ्याची लांबी आहे 38 मीटर, रुंदी आहे 23 मीटर आणि उंची आहे 4 मीटर। तर याच्यामध्ये जी पाण्याची क्षमता आहे, आता याचा स्लोप आहे 6 मीटर आणि यामध्ये पाण्याची क्षमता जी आहे 26 लाख लिटरपर्यंत आहे। 26 लाख लिटर पण पाणी बसू शकते यामध्ये। मित्रांनो, शेततळ्याचं फिनिशिंगचं काम चालू आहे। इकडे जनरेटरची व्यवस्था चालू आहे, जनरेटर आलेला आहे, चर मारले आहे।
झाडून जितका लहान लहान खडे काढता येईल तेवढे ते काढायचं काम चालू आहे. त्याच्यानंतर जो जुना पेपर आहे त्यांच्याकडे तो घ्यायचा आहे हातरून. आणि त्याच्यानंतर हे जे दोन गट्टे आहेत ते अंतरून जॉईंट मारून घ्यायचे आहे. तर पाहू शकता मित्रांनो, जुना पेपर वाढायचं काम चालू आहे. हा पेपर पहिल्यांदा तळ्यामध्ये हातरला जाईल बॉटमला, आणि त्याच्यानंतर वरचा जो नवीन पेपर आला आहे तो आता हा जो पेपर आहे तो 300 मायक्रॉनचा आहे. आणि त्याच्यानंतर जो आपण पेपर वाढायचा आहे, आता 300 मायक्रॉनचा पेपर आहे. 300 मायक्रॉन हा जुना पेपर आहे. त्याच्यानंतर आपण 500 मायक्रॉनचा पेपर वाढायचा आहे. पाहू शकता मित्रांनो, जुना पेपर हातरून झालेला आहे. ह्याच्यावरती जेवढा शिल्लक होता तेवढा हातरलेला आहे. आता परत नवीन पेपर हातरायचा आहे. हे जे दोन गट्टे आहेत, एक जॉईंट आहे यामध्ये. घडी ओपन करायचं काम चालू आहे. एक रोल ओपन केलेला आहे. पहिला एक रोल ओपन करून पूर्णपणे अंतरून घ्यायचा आहे. परत हा दुसरा रोल अंतरून घेतला जाईल. तर पहा मित्रांनो, पेपर अंतरायचं काम चालू आहे. तर पहा मित्रांनो, पेपर वाढायचं काम चालू आहे. एक बाजू वाढायचं चालू आहे, दुसरा जॉईंट पीस ठेवलेला आहे. तर पहा मित्रांनो, पेपर वाढायचं काम चालू आहे. रशी बांधून वाढायचं काम चालू आहे. शेततळ्याचा पेपर हातरून झालेला आहे. जॉईंट मारण्याकरता एक जॉईंट आहे, यामध्ये दोन पीस हातरलेले आहेत. हा एक पीस आहे, हा एक पीस आहे. जॉईंट मारण्यासाठी मध्ये मध्ये पोती ठेवत आहे. फायनल माया ठेवून नंतर त्यावर जॉईंट मारण्यात येईल. तर मित्रांनो, जॉईंट मारायचं काम चालू आहे. आमचा ऑपरेटर विकास आणि स्वतः मालक सिद्धेसाहेब आहेत. या बाजूला जनरेटर आहे, या बाजूला जनरेटर आहे. अजून त्याचं फिनिशिंग करायचं आहे पेपरचं. शेतीसाहेब पेपर पुसायचं काम करत आहेत. आता जॉईंट मारताना थोडंसं त्यामध्ये माती आली म्हणजे ते जॉईंट मारायला थोडंसं प्रॉब्लेम करते. ते जर डस्ट आपण एकदा पुसून घेतले कापडाने तर जॉईंट चांगला बसतो. तर शेतकरी बांधवांनी पाहू शकता, जॉईंट मारून झालेला आहे. हा जॉईंट आहे, बरोबर त्या बॅगेची लाईनीत आहे. वरचं शेवट टप्प्यात आलेलं आहे काम. आता जे बाकी ज्या बाजूला घड्या रिंकल आहेत ते एकदा काढून घेतल्या म्हणजे फिनिशिंग करून हा शेताचं काम पूर्ण होईल. तर शेतकरी बांधवांनो,
शेडचं काम कंप्लीट झालेलं आहे. पाहू शकताय डेव्हलपमेंट पेपर ISMR ISO. तर शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपले काही शेतकऱ्यांना काम करायचं शेत याचं अशा शेतकऱ्यांना तुम्ही हा व्हिडिओ ज्यांना पाहण्यासाठी शेअर करू शकताय. तर या माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.